पुणे ते गिरनार ट्रिप चालू केलेली आहे. सोमनाथ, नागनाथ, द्वारका आणि बेट द्वारका अशी ट्रिप चालू केलेली. पहिल्या पण आपण 2 ट्रिपा केल्यात. आता ही आपली तिसरी ट्रिप होती. सकाळी नाश्ता वगैरे केला संगमनेरमध्ये आणि आपण 2 बस घेऊन चाललो होतो. टोटल 42 लोक होते. नाश्ता वगैरे करून आम्ही तिथून निघालोत. वाटेने जाताना सापुतारा घाट लागला. खूप सुंदर वगैरे असं वातावरण होतं सापुताऱ्यामध्ये. जाताना आम्ही नाशिक मार्गे गेलोत सापुतारा घाटातून. खूप छान पाऊस वगैरे पडला. वातावरण खूप चांगलं आहे फिरण्यासारखं. त्यानंतर दुपारी जेवणासाठी आम्ही थांबलो सापुताऱ्याच्या पुढे, म्हणजेच गुजरातमध्ये एंट्री केल्यानंतर. आणि तुम्हाला तर माहिती आहे गुजराती जेवण कसं एकदम छान हॉटेल होतं. छान हॉटेलला जेवणासाठी थांबलोत. त्याच्यानंतर तिथून निघालोत आम्ही. परत आम्ही चहा घेण्यासाठी संध्याकाळी परत भरूचमध्ये थांबलोत. भरूचमध्ये थांबल्यानंतर आम्ही भरूचमध्ये मुक्काम केला. ही तिथली रूम आहे. रूम वगैरे एकदम व्यवस्थित घेतले होते आपण सगळ्यांसाठी. तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालोत मग नाश्ता वगैरे करून द्वारकेकडे. तर हे तुम्ही बघू शकताय. सकाळी नाश्ता केला. सगळेजण गाडीत बसले. एकदम नाश्ता वगैरे एकदम छान होता. त्यानंतर मग गाडीत बसल्या बसल्या एन्जॉय केला. सगळेजण डान्स वगैरे केला. सगळ्यांना एकदम खुश वाटलं, हॅपी वाटलं. सगळेजण फुल एन्जॉय करत होते. खूप म्हणजे खूप चांगले कस्टमर भेटले होते आम्हाला. त्यानंतर आम्ही परत दुपारी तिथं जेवणासाठी थांबलोत. द्वारकाधीशच्या पहिलंच थांबलोत. जेवण वगैरे केलं. एकदम गुजराती थाळी होती. फुल पोट भरून होती. 150 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी होती. एकदम छान प्रकारचं जेवण होतं. त्यानंतर तिथून आम्ही निघालो, पोहोचलो द्वारकेमध्ये. द्वारकेमध्ये पोहोचल्यानंतर जेवण वगैरे केलं. नाश्ता, चहा पाणी वगैरे सगळं केलं. त्यानंतर पोहोचलो पहिल्यांदी नागनाथला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे नागनाथ. हे नागनाथच्या मंदिरापाशी एंट्री केली आतमध्ये. दोन्ही गाड्या सोबतच होत्या. एंट्री केल्यानंतर परत आतमध्ये दर्शनासाठी गेलो होतो आम्ही. हे नागनाथचं दर्शन आहे. तिथं अभिषेक करायचा असेल तर अभिषेक पण करू शकता. पण आम्ही ज्या टायमाला गेलो त्या टायमाला अभिषेकचं काउंटर बंद झालं होतं. त्यानंतर सर्वजण उतरले. आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये मंदिरात काहीच गर्दी नव्हती. एकदम म्हणजे एकदम शांत होतं. कोणीही नव्हतं, जास्त गर्दी नव्हती. दर्शन वगैरे एकदम छान पद्धतीने होईल असं आम्हाला वाटलं. त्यानंतर ही अभिषेक करण्याची हे आहे. अभिषेकसाठी तुम्ही घेऊ शकता. 1100 रुपयाची आहे अभिषेक करण्यासाठी ते. त्यानंतर तिथं आम्ही हे बघा पाणी वगैरे भरून ठेवलेले. हे नागनाथचं मंदिर दर्शन करून घेऊ शकता तुम्ही सगळेजण. नागनाथचं दर्शन वगैरे केलं. काहीच गर्दी नव्हती. दर्शन इतकं सुंदर आणि छान झालं. आमच्या सगळ्या कस्टमरने आरती पण केली. सगळ्यांनी आरती केली. त्यानंतर दर्शन घेतलं. दर्शन घेऊन परत आम्ही बाहेर आल्यानंतर फोटो वगैरे काढले. हे आहे महादेवाची सगळ्यात मोठी मूर्ती नागनाथमधली. इथं फोटो वगैरे काढले. त्यानंतर तिथून आम्ही नागनाथवरनं निघालोत द्वारकेकडे, म्हणजे मेन द्वारकाधीश मंदिर. हे द्वारकाधीश मंदिरामध्ये एंट्री केली. द्वारकाधीश मंदिरामध्ये पोहोचलोत. त्यानंतर तिथून आम्ही चाललोत आतमध्ये द्वारकाधीशच्या दर्शनासाठी. तर खूप गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला दर्शन वगैरे खूप चांगले झाले. हे द्वारकाधीश मंदिर आहे. इथं मोबाईल वगैरे जमा करावा लागतो. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. मोबाईल वगैरे आम्ही इथं जमा केला काउंटरला. हे द्वारकाधीशच्या मंदिराच्या एंट्रीपर्यंतच आम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकलो. तिथं फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि